सरकार आणि पक्षातूनही संजय पाटील यांची कान उघडणी, तरीही संजय पाटील यांच्याकडून माफीनामा नाहीच। बोलताना भान बाळगा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, एकनाथ शिंदे यांचे नेत्यांना आदेश। संजय दिना पाटलांवर चौफेर हल्लाबोल, शिवराळ खासदाराबाबत सर्वत्र संताप। खासदारानं शिंदेंना गोत्यात आणलं, शिवसेनेच्या नेत्यांना माफी मागावी लागली। संजय राऊतांना मिळाली आयती संधी, संजय दिना पाटील यांनी धमकी दिल्याची राऊतांनी पोलिसात केली तक्रार। केतनच्या हत्येआधी का भेटले दोन्ही आरोपी, सिया गोयल आणि चेतन चौधरीच्या भेटीनं नवा ट्विस्ट। भीमरावला फाशी की जन्मठेप, नसरापुरातील हत्या प्रकरणातील निकाल 29 जूनला। स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केल्याचा आरोपीचा बचाव, रोशन सुवर्णाचे पोलीस जबानीत वक्तव्य। शरद पवारांचा आशावाद दुर्दम्य, एकही लोकप्रतिनिधी फुटणार नसल्याचा केला दावा। उद्धव ठाकरेंनी मवियाचेच कान उपटले, आपण खरंच सोबत आहोत का, उद्धव ठाकरे यांनी विचारला सवाल। मवियाच्या बैठकीमध्ये 23 आमदार गैरहजर, मुंबईतल्या बैठकीला फक्त 35 आमदार उपस्थित। ठाकरे गटाचे 4 आमदार मविया बैठकीतही अनुपस्थित, ठाकरेंची डोकेदुखी संपेना। मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्याला झोडपलं, मोर्शी वैष्णोरा परिसरात नदी नाले दुथडी भरून वाहिले, तर अमरावती शहरामध्ये नागरिकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, साखरपुड्यासाठी निघालेली बस नाल्यात अडकली, चालकाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। संभाजीनगरमध्ये पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाचा बचाव, स्थानिक नागरिकांनी हात देत या तरुणाला बाहेर खेचलं, कन्नड सोयगाव परिसरात थरारक घटना। रात्रभर मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाच्या सरी, बुधवारच्या पावसामुळे मुंबईकर आणि उपनगरातील नागरिकांना काहीसा दिलासा। पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ, जलाशयात 2377 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू। चंद्रपुरातल्या किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपीचं आत्मसमर्पण, दिल्ली स्थित डॉक्टर रवींद्र पाल सिंगला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 5 जुलैला उपोषणावर ठाम, माहिती अधिकार कायद्यातील नव्या नियमांना विरोध। तामिळनाडूची विधानसभा म्हणजे लाईव्ह कॅमेरा नाही, जोसेफ विजय यांना स्टॅलिन यांचं जोरदार प्रत्युत्तर। आणि मी रात्रभर रडले होते तेव्हा सुवेंद्रो अधिकारीच माझ्या पाठीशी उभे राहिले, महुआ मोहित्राचं वक्तव्य, ममतांची साथ सोडणार का, जोरदार चर्चा।